त्या अंजली दमानिया देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीचे आपलं स्वागत। धनंजय मुंडे यांना धक्का आहे। माझगाव सत्र न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळली आहे, तर करुणा मुंडे यांना 2 लाखाच्या पोटगीचा निर्णय कायम ठेवला। नाही, नक्कीच आता पोटगी कोर्ट कधी देतं की त्यांना जेव्हा प्रायमा फेसी कन्व्हिन्सिंग पुरावे दिसतात तेव्हाच देतं। आणि आत्ताच्या घटनेला मला असं वाटतं करुणा मुंडे यांच्याकडे अनेक तसे पुरावे देखील असावेत आणि मला त्यांच्या वैयक्तिक कशातच काही बोलायचं नाहीये, पण एक स्त्री म्हणून मला नक्कीच वाटतं की त्या बाईंनी ज्यांनी इतके वर्ष लढा दिला आणि त्यांना त्याच्यासाठी जेलमध्ये टाकलं, इतका त्यांच्यावर वाटेल त्या शब्दात आरोप झाले, कुठेतरी त्या बाईंना आता न्याय मिळताना मला दिसतोय आणि तिच्या लढ्याला यश येताना दिसतंय, त्याबद्दल त्यांचं कौतुक। आता दुसरी गोष्ट म्हणजे या व्यक्तीने म्हणजे धनंजय मुंडे यांनी इतके वर्ष जे खोटं बोललं होतं, जे खोटे ॲफिडेव्हिट्स दिले होते, त्याबद्दल मला नक्कीच म्हणायचंय की आता त्यांना कायद्याचा तडाखा बसलाच पाहिजे। आणि त्यांचं जे इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये ते इतके वर्ष जे खोटं बोलले होते, आधी म्हणाले होते लग्न झालेलंच नव्हतं, मग ते दोन मुलांना एक्सेप्ट केलं, मग यांची पत्नी म्हणून त्यांना दर्जा दिला नव्हता, आणि आता मला वाटतं की जर कोर्टाने हा निर्णय दिला असेल तर त्यांची आमदारकी देखील रद्द होईल, याच्यात काहीच शंका नाही। अंजलीजी, एक महत्त्वाचा मुद्दा आहे। करुणा मुंडे यांनी आज 2 महत्त्वाची कागदपत्र सादर केलेली आहेत। त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं स्वीकृतीपत्र आणि इच्छापत्र, या दोन्हीमध्ये करुणा मुंडे यांचा पत्नी म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे। मात्र दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी ही कागदपत्र खोटी असल्याचं म्हटलंय। नाही, ते प्रत्येक गोष्ट खोटं असल्याचंच म्हणतात ना नेहमी, त्यांनी खरं आहे असं कधी म्हटलंय? म्हणजे आता मी जो ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतो ते खोटं आहे, आधी म्हणाले कराड माझा कार्यकर्ता आहे, म्हणजे पर्यंत आपण बघतो ते सर्रास खोटं बोलतात आणि त्यातलाच तो प्रकार आहे। त्यामुळे त्याच्यात आपण पडायला नको। कोर्टाने हे सगळं बघूनच निर्णय दिला असेल हे आपल्याला खात्री आहे त्याची, आणि आपण त्या निर्णयावरच राहूया। मात्र इच्छापत्र जे आहे करुणा मुंडे यांच्याकडून सादर झालेलं, त्यामध्ये एक महत्त्वाचा उल्लेख आहे की माझा अंत्यविधी हा माझा मुलगा शिशिव जो करुणा मुंडे यांच्या पोटातून झालेला आहे त्याच्याच हातून व्हावा। मात्र दुसरीकडे करुणा मुंडे माझ्या पत्नी नाहीत, याला काय म्हणायचं नेमकं? नाही, तेच म्हणते ना मी की ज्या व्यक्तीला एकतर कॅरेक्टर नाही, ज्या व्यक्तीला म्हणजे तत्व नाही, जो अशा दहशतवादी लोकांना, दहशत निर्माण करणाऱ्या विकृत लोकांना जो मोठं करतो, अशा लोकांबद्दल आपण काय बोलायचं हाच प्रश्न पडतो। आणि अशीच दुर्दैव आपलं आहे की अशीच लोक आता आमदार आणि खासदार बनून मिरवतात आणि आपले मंत्री बनून मिरवतात आणि आपल्यावर राज्य करतायत। तर मला हेच वाटतंय की अशा सगळ्या लोकांना आता बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे। नक्कीच अंजलीजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत, धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका कोर्टानं फेटाळली आहे।